नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या इथे बोटनेक ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. 30 साईजचं कटिंग असणार आहे आपलं. तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया 13.25 इंच. फ्रंट डीप आहे आणि बॅक बोटनेक आहे. 13.25 इंच तयार उंची आहे. तर 14.25 इंचावरती या इथे मी उंची घेतलेली आहे. आपण सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करायचं आहे. दोन्ही पार्टात आपले वेगवेगळे कटिंग होणार आहेत, कारण फ्रंट डीप आहे आणि बॅक बोटनेक आहे. उंचीचं मार्किंग झालेलं आहे. आता या इथे मी शोल्डर टाकणार आहे. शोल्डर आहे 12 इंच. हे मी अंगावरती मेजरमेंट घेतलेलं आहे शोल्डरचं. त्यानुसारच इथं आपण शोल्डर टाकणार आहे. मग त्याचा निम्मा किती होतो? 6. तर इथून मी 6 इंचावरती मार्किंग घेणार आहे. शोल्डर 6 इंच घेतलं. अजून एकदा असंच मी 6 इंचावरती घेतलेलं आहे आणि इथून घेणार आहे मी 6 इंच मुंढा. आणि आता इथं घ्यायचं आहे, आधी चेस्टचं मेजरमेंट घेऊ. चेस्ट 30 आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5. परंतु आता आपल्याला बोटनेक तयार करायचं आहे, त्यामुळं आपण इथे हे जे मेजरमेंट आहे यामध्ये अजून 1/2 इंच प्लस करूया. अर्धा इंच प्लस केलं तरीही चालेल. 8 इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मी 1/2 इंचच घेतलेलं आहे पहा. प्लस 1.5 इंच मार्जिन. 5.6 इंच कमरेचा चौथा भाग येतोय, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी प्लस केलं. 5.7 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन. .75 म्हणजे 0.75 म्हणजे पाऊण इंच. पहा, 0.75 म्हणजे 0.75 म्हणजेच पाऊण इंच. आता मी पहा इथे काय वेळेस पॉईंट सांगते, तर हे म्हणजे किती परत अशा कमेंट येतात. आता हे जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर तुम्हाला हे समजायलाच हवं कशाला काय म्हणतात. तर पाऊण इंच मी इथून घेतलेलं आहे पहा बरोबर. आणि इथं मी अर्धा इंच डाऊन करणार आहे मुंडा. तो कशासाठी? बोटनेकमध्ये आपण आर्महोलकडे डाऊन करतो यासाठी. तर इकडे मी असं हे डाऊन केलं. आता हे जे राहिलेलं आहे याचा मी सेंटर करणार आहे आणि परत या सेंटर पासून असे परत आपल्याला आकार द्यायचे. या पद्धतीनं असा आकार देऊन झाला आपला. आकार दिल्यानंतर मी मुंडा घेर मोजणार आहे. तर इथं हे अर्धा इंच आपलं परत शोल्डर जोडण्यासाठी जाईल. हे आपण मुंडा डाऊन केलेला आहे अर्धा इंच, 0.5 म्हणजे अर्धा इंच हे डाऊन केले. परत हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल. आणि आता मुंडा घेर आपण मोजून घेऊया. तर बरोबर 6 इंच मुंडा घेर या इथे आलाय. मला जेवढा पाहिजे होता तेवढा या इथे मुंडा घेर आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळं इथं मला मुंड्याची उंची वगैरे काही कमी जास्त करण्याची गरज नाही. तर इथं लक्षात ठेवायचं आपण मुंडा किती घेतलेला आहे, टोटल 6 इंच. आता इथे जर तुम्हाला 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी असेल तर यामध्ये परत आपण पाऊण इंच प्लस करायचं. 3.25 इंच मी तर घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. पहा या इथे या पद्धतीने मी घेतलेलं आहे. तर लक्षात घ्या, 2.25 इंच आपण इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि इथं 3.25 इंच ही पट्टी ठेवलेली आहे. बोटनेकसाठी आता आपण आकार देऊन घेऊ. 3 इंच ते मी ठेवणार आहे, तर 3.5 इंच मी घेतलेलं आहे. आता इथं जेवढं आहे 2.25 इंच तेवढंच आता इथे घ्यायचं. 2.25 इंच घेतलं
आणि इथे मी या पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतला. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे आता मी आकार देणार आहे. तर थोडासा खोल असा मी आकार देईन. जास्त पण खोल नाही द्यायचा, असा नावेसारखा तयार झाला पाहिजे असाच द्यायचा. आता इथे जो गळा आहे तो मी दुसरा तयार करणार आहे, तर तो मी इथं दाखवणार नाही आहे. तर या पद्धतीने बॅक पार्ट बोटनेक हा आपला तयार झालेला आहे. आता इथे टक्स, तर इथून मी याचं सेंटर करणार आहे. चार इंच आपण टक्सची उंची घेऊ. इथं मला परत नेक तयार करायचं, परंतु मी तुम्हाला या इथे टक्स ड्रॉ करून दाखवते. आता इथे असं हे अर्धा इंच वरती घ्यायचं. परत केलं तरी चालेल. या पद्धतीने इथे हे तयार झालेलं आहे. तर हे मी आता कट करून घेते आधी. हा आपला बॅक पार्ट आहे. आणि हा गळा मी तसाच ठेवणार आहे, नंतर मी तो कटिंग करेन. आता आपण फ्रंट पार्ट घेऊया. सर्वात पहिल्यांदा मी इथे हुकाय पट्टीसाठी मार्जिन घेतलंय. आता उंचीमध्ये परत आपल्याला 1 इंच वाढवायचंय. तर इथे मी हे 1 इंच आधीच मेजरमेंट घेतलं. पहा, एक सरळ लाईन ओढून घेते. हे 1 इंच परत एक्स्ट्रा आपल्याला आणखीन वाढवायचं आहे फ्रंट पार्टमध्ये. आता आपली उंची किती होती? 13.5 प्लस 1 14.14. तर पहा, इथं या लाईनच्या वरती आता जी उंची होती ती घ्यायची 14.15. इथूनही मी 14.15 इंच घेतलं. मी एक सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे शोल्डर 12 इंच आहे, डीप नेक आहे पुढचा, म्हणून काय करायचं, 6च्या निम्मे झाले, 12चे निम्मे झाले 6. यातून परत मी 1 इंच मायनस करून 5 इंच फ्रंट पार्टसाठी शोल्डर घेणार आहे. इथं घेतलं मी 5 इंच. अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेऊन आपण मुंड्याची उंची घेतलेली होती 6, तर ती आहे अशी 6 इंच या इथे घ्यायची आहे. परत इथं अर्धा इंच डाऊन केलं होतं, त्या पद्धतीने डाऊन करायचं. इथून 3.25 इंच आपण गळ्याची जी पट्टी, शोल्डर पट्टी जी आहे ती ठेवली होती, ती घेतली. पहा, एक लाईन ओढून घेतली. चेस्टचं मार्किंग करून घेऊया. आपण किती घेतलं होतं? 7.25. तर ते मी आहे असं या इथे घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन घेतलं कमरेचं. नंतर आपण प्रिन्सेसला आकार दिले की घेऊ. इथून घ्यायचं 1.25 इंच आणि सेम आकार देऊन घ्यायचे. आता इथं पुढचा गळा घेऊया आपण. 6.25 घेऊ. 2.5 इंच घेतलं इथून. आता इथे मला पानगळा ड्रॉ करायचा आहे.
तर अशा पद्धतीने इथे मी हा पानगळा ड्रॉ केलाय पहा. असं थोडासा बाहेरूनच पानगळा ड्रॉ करायचा असतो. तर हा पानगळा आपला ड्रॉ झालेला आहे. आता इथून खाली मी टक्स पॉइंट घेणार आहे. 9.5 इंच घेते टक्स पॉइंट. सव्वा 3 इंच. फुल बस्ट आपली 32 आहे. 3.25 इंच. एखादी सरळ लाईन ओढून घेऊया. पाऊण इंच आतमध्ये यायचं. एक तिरकी लाईन ओढायची. इथे पाऊण इंच घेतलं मी, किंवा 1 इंच घेऊ आपण. या लाईन पासून वरती असं 1 इंच. ठीक आहे. तर हा आकार आपला इथं तयार झाला. टक्स घेणार आहे मी 2 इंच. तर हे जे पाऊण इंच आपण मार्किंग केलंय, इथून मी घेतलं 2 इंच. सरळ लाईन ओढायची आणि परत एक तिरकी लाईन ओढायची. आता इथे आपल्याला फ्रेंच कर्वचा वापर करावा लागणार आहे प्रिन्सेसला आकार देण्यासाठी. तर मी हा कर्व पहा असा ठेवलाय या इथे. हा असा इथं सेट केला आणि परत हा. तर इथे मी प्रिन्सेसला आकार दिले. आता इथे मी टक्स नाही घेणार, कारण लहान साईज आहे, त्यामुळे टक्स घ्यायची काही गरज नाही आहे. हे अंतर किती आहे? 5.25. तर हे सुद्धा आपलं 5.25 इंच आलं पाहिजे. तर बरोबर इथं येतं हे 5.25 इंच. इथं परत अर्धा इंच वरती यायचं. तर हे अर्धा इंच इथं कट होऊन निघणार. आता आपण कमरेचं मार्किंग करायचं. 5.25 इंच आपली कंबर होती. तर हे 5.25 इंच, हा 2 इंच टक्स घेतलाय, तो इथे मी 2 इंच घेतला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे असं जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर आता इथे आपल्याला हा पार्ट परत चेक करायचा आहे. तर मी पहा या इथे हे घेतलं बॅक पार्ट, इथं ठेवला असा. तर इथं मेजरमेंट येतं इथे. तर इथे हे आपलं कट होऊन निघणार आहे. इथे हे सुद्धा आपलं कट होऊन निघणार आहे. इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टक्स देऊ शकता, परंतु काही गरज नाही एवढी इथे टक्स देण्याची. तर अशा पद्धतीने इथे आपला डीप नेक प्रिन्सेसचा हा पुढचा भाग आपला तयार झालेला आहे. तर आता आपण हा कटिंग करून घेऊ. इथे जे एक्स्ट्रा जे आहे ना, हे निघतंय ना कट करून, हे आधी आपण कट करून काढूया. इथं तुम्ही काय करू शकता, हा जो आकार आहे ना, इथे सेंटर करायचा. इथं थोडा 1/2 इंच असा आतमध्ये घेऊन हा आकार आपल्याला असं कट करायचा आहे. तर तुम्ही असा कट करून काढते पहा, म्हणजे
फुगा वगैरे येत नाही. असा एकदम गोल असा हा आकार तयार झाला पाहिजे. आता हे कटिंग करून घेऊ आपण. तर हा प्रिन्सेसचा आपला हा भाग तयार झाला. इथे मी हा नेक सुद्धा कटिंग करून घेते. इथपर्यंत गेल्यानंतर हे जे हुकाय पट्टीचं आहे ना ते असं सरळ कट करायचं. तिथं मात्र टोक नाही काढायचं. तर हा झाला फ्रंट डीप आणि हा आपला बॅक बोटनेक. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.